राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गौर जिल्हा परिषदच्या सदस्या कोमल पारवे आपल्यासोबत आहेत. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांचं जिल्हा परिषद सदस्य जे आहे ते रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते. ताई, तुमचं सदस्यत्व जे आहे ते रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण तुमचं जे कुणबी प्रमाणपत्र निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जोडलं होतं ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे. आम जा- माननीय जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आमची म्हणजे नोंद सापडली. आम्ही कुणबी प्रमाणपत्र काढलं आणि कुणबी प्रमाणपत्रावर निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर ते विरोधकांना आमचा विजय हे ना हे झाला आवडला नाही. त्याच्यामुळे त्यांनी आमचे अचूक पुरावे त्यांना दिले आणि आमची न्यायालय प्रमाणपत्र समितीने फेटाळली आहे. आम्ही न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय आम्हाला नक्कीच योग्य ते निर्णय देईल, कारण तीन आठवड्याच्या नंतर आमच्या निकाल हा आमच्याकडूनच लागेल. ताई, तुमच्या बरोबरच इतर मराठवाड्यातली जी जात प्रमाणपत्र आहेत, कुणबी खास करून मराठा कुणबी जी जात प्रमाणपत्र आहेत ती अवैध ठरवली जात आहेत. काय वाटतं तुम्हाला, नेमकं याच्या पाठीमागं काय षडयंत्र असू शकतं काही? हा, कारण षडयंत्रच असू शकतं. कारण जात प्रमाणपत्र ही सगळ्यांचं हेच आहे, योग्यच आहे. आणि कुणबी म्हणजे जरा मराठा कुणबी असल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी काढलं, पण ते काय अधिकाऱ्यांना ते हे होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्याला पण व्हॅलिडिटी, कोणालाच व्हॅलिडिटी देणं झाली. तुम्ही प्रमाणपत्र काढताना मूळ पुरावा जो आहे तो वंशावळ तो जोडला होता का, आणि त्याच्यात नेमकं काय होतं? हा, आम्ही मूळ पुरावा जोडला होता ना. त्याच्यामध्ये नागोजी आणि नागोबा हे आमचे खापर पंजोबा होते आणि हे दोन्ही बी एकच आहे. याच्यात त्रुटी काढून आम्हाला आमचं जात प्रमाणपत्र कुणबी अवैध ठरवलं. आता तुम्ही कोर्टात गेलेले आहेत, या संदर्भातले पुरावे तुम्ही दाखल केले आहेत का, आणि काय विश्वास आहे? हा, आम्ही याच्या सर्व पुरावे दाखल केलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की पुढच्या 3 आठवड्यात आम्हाला हे सांगितलंय, पुढच्या 3 आठवड्यात हा निकाल आमच्याकडूनच लागेल. 29 ऑगस्ट पासून जे आहे ते पुन्हा जरांगे पाटील आंदोलन करतायत याच पार्श्वभूमीवर की व्हॅलिडिटी दिली जात नाहीये मराठा समाजाला. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आम्ही सगळे तिथं त्यांना उपोषण करते वेळेस आम्ही सगळे जाऊ आणि नक्कीच तिथं पण आम्हाला सगळ्यांना जरांगे पाटलाला यश भेटेल. आपण बघतोय की कोमल पारवे जे आहेत आणि ते आता या पडताळणीनंतर जे आहेत ते त्यांचं प्रमाणपत्र जे अवैध ठरवलं त्या संदर्भात उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितलेली आहे आणि पुढच्या 3 आठवड्यामध्ये या संदर्भातला निकाल जो आहे तो समोर येणार आहे. त्यापासून सुदर्शन पाटील समोर पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाट, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.